पुण्यामध्ये मुसळधार अवकाळी पावसाला सुरुवात झालेली आहे। ढगांच्या गडगडाटासह सोसाट्याचा वारा या ठिकाणी सुटलाय। जोरदार पाऊस सध्या कोसळतोय। पुण्यातील विविध भागांमध्ये सध्या काळोख पाहायला मिळतो। जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू आहे। पुण्यातली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। पुण्यामध्ये मुसळधार पाऊस होतोय। गेल्या काही दिवसात या ठिकाणी अवकाळी पाऊस कोसळतोय, मात्र आज सोसाट्याचा वारा आणि जोरदार पाऊस सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित जाधव यांच्याकडून। रणजित, निखिला, आता आपण जेएम रोड म्हणजे पुण्यातील मुख्य रस्ता जो आहे तो या ठिकाणी पाहू शकतो की कितीपर्यंत पाणी जे आहे ते आपण रस्ता आणि फुटपाथ जो आहे तो एकच झालेला पाहायला मिळतोय। आपण पाहिलं तर पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणून या ठिकाणी गणले जाते। त्या स्मार्ट सिटीमुळे अनेक ठिकाणी जे आहेत ते अशाच पद्धतीने सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते जे आहेत ते झालेले आहेत। केवळ अर्धा तास पडलेल्या पावसामुळे गुडघाभर पाणी जे आहे ते आता या ठिकाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो की नदीप्रमाणे लाटा ज्या आहेत त्या या ठिकाणी या चेंबरमध्ये पाणी जाताना पाहायला मिळतात। आपण पाहिलं तर हवामान विभागाकडून आज ऑरेंज अलर्ट जो आहे तो पुण्यासाठी देण्यात आला होता। त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। जेएम रोडवरची परिस्थिती आपण पाहू शकतो की या पाण्यामुळे जे आहे आता वाहनांची देखील मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। आपण पाहिलं तर फक्त अर्धा ते पाऊण तास पडलेल्या या पावसाच्या मुळे ही परिस्थिती जी आहे ते पुणे शहरात विविध ठिकाणी अशाच पद्धतीने जे आहे ते पाणी साठलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण या जेएम रोडवर आहोत। कायम व्यस्त असलेला हा जेएम रोड जो आहे तो या ठिकाणी या पाण्यामुळे मात्र आता सुना पडलेला पाहायला मिळतोय। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या रस्त्यावर जी आहे ती नेहमी वाहतूक कोंडी जी असते, मात्र आज या ठिकाणी पाणी जे आहे त्याला साठल्यामुळे या रस्ता असेल किंवा फुटपाथ असेल हा पूर्णपणे एक झालेला पाहायला मिळतो। फक्त एकूणच माहितीबद्दल तर सध्या पुण्यातली ही दृश्य आपण पाहतो। संपूर्ण रस्त्यावर या ठिकाणी पाणी साचलेलं आहे।